अमावस्येच्या आदल्या रात्री राजाने सर्व दरबारांना एकत्र बोलावले व सर्वांना सांगितले की प्रसिद्ध चोराला पकडण्याची मी सारी व्यवस्था केली आहे. तेव्हा आपण कोणी कष्ट घेऊ नयेत. इतकेच नव्हे तर उद्या रात्री आपण घराबाहेर देखील पडू नये. गावात तशी दवंडी द्यावी की उद्या रात्री प्रसिद्ध चोर आपल्या राजधानीत चोरी करण्यासाठी येणार आहे, तरी कोणीही रात्री आपल्या घराबाहेर पडू नये. सर्व दरबारांना या सूचना ऐकून खूप आश्चर्य वाटले, पण राजापुढे कोणीही काहीही बोलले नाही. सर्वजण उठून घरी निघून गेले. दुसरे दिवशी अमावस्येची रात्र आली. राजा तयारीला लागला. त्याने एका चोराचे रूप धारण केले. आवश्यक ती घरफोडीची हत्यारे सोबत घेतली व रात्री बरोबर 12 वाजता राजा चोराच्या रूपात गावातील एका चौकात आडोसा पाहून प्रसिद्ध चोराची वाट पाहत उभा राहिला. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, पण काही चाहूल लागेना. राजा कंटाळला. रात्री बरोबर 1 वाजता प्रसिद्ध चोराने राजाच्या राजधानीत प्रवेश केला. चाहूल घेत घेत तो गावात शिरत होता. त्याला गावात सगळीकडे शुकशुकाट दिसला. रस्त्यावर एकही शिपाई दिसला नाही. कमालीची शांतता. त्याला खूप आश्चर्य वाटले, पण तो लगेच सावध झाला. त्याला माहीत होते राजा भोज खूप हुशार राजा आहे. ज्या अर्थी आज बंदोबस्त दिसत नाही, त्या अर्थी राजाचा काही वेगळा डाव असावा. खूप सावधगिरीने तो गावात शिरला. पुढे जात असताना तो राजा ज्या चौकात दडून बसला होता त्या चौकात आला. त्याने इकडे तिकडे पाहिले व तो पुढे निघाला. राजा त्याचा पाठलाग करू लागला. चोराच्या ध्यानात ताबडतोब ही गोष्ट आली की आपला कोणीतरी पाठलाग करीत आहे. चोर एकाएकी नाहीसा झाला. तो इतक्या चपळाईने अदृश्य झाला की चोर कोठे गेला हे राजाला कळेनासे झाले. एका चौकात आडोशाला उभा राहून राजा चोराचा तपास घेत होता. प्रसिद्ध चोर जलद नाहीसा झाला. तो अति चपळ होता. वेगात तो दुसऱ्या रस्त्याने राजाच्या मागे येऊन उभा राहिला. राजा वाकून वाकून चोराची चाहूल घेत होता आणि प्रसिद्ध चोर राजाच्या मागे उभा होता. चोराने राजाच्या खांद्यावर हात ठेवला आणि राजाला विचारले, दोस्त, काय शोधतोस तू? राजा एकदम दचकला. त्याने प्रसिद्ध चोराला पाहिले. चोर उंच व चेहऱ्याने तरतरीत होता. प्रसिद्ध चोराने राजाला विचारले, दोस्त, तूही चोर दिसतोस. चोरीच्या इराद्याने बाहेर पडलास? राजाने उत्तर दिले, होय. चोराने विचारले, आतापर्यंत किती चोऱ्या केल्यास? राजाने उत्तर दिले, फार नाही, थोड्या केल्या. मोठी एखादी चोरी केलीस? राजा म्हणाला, नाही. मोठी चोरी करण्याची इच्छा आहे? चोराने विचारले. राजा म्हणाला, होय. चोर म्हणाला, ठीक आहे, तर चल माझ्या बरोबर. आज मी राजवाड्यात मोठी चोरी करावयास निघालो आहे, पण माझी एक अट आहे. चोरी दोघांनी मिळून करावयाची आणि हिस्सा निम्मा निम्मा वाटून घ्यावयाचा. कबूल? राजा म्हणाला, कबूल. दोघेही चोरी करण्यासाठी निघाले. चोराने राजाला विचारले, तुला राजधानीची व इथल्या श्रीमंत माणसांची चांगली माहिती आहे का? राजाने उत्तर दिले, होय. मग मला तुझी परीक्षा घेतली पाहिजे. चोर म्हणाला, अशा एखाद्या श्रीमंताचे घर दाखव की जिथे कमी श्रमात भरपूर पैसा मिळेल. राजाने एका अतिश्रीमंत माणसाचे मोठे गोदाम चोराला दाखवले व माहिती दिली की या गोदामांमध्ये नाण्यांनी भरलेली पोती आहेत. ती तू शोधून काढून नाणी घेऊन ये. या बातमीवर चोर खुश झाला. त्याने राजाला गोदामाच्या भिंती शेजारी उभे राहण्यास सांगितले. राजा शांतपणे उभा राहिला व चोर काय काय करतो ते पाहू लागला. प्रसिद्ध चोराने कमरेचा एक दोर काढला. त्याच्या तोंडाला त्याने एक हुक बसवला व तो हुक गरगर फिरवून इतक्या सफाईने पत्र्यावर टाकला की तो गोदामावरच्या पत्र्यात जाऊन जाम अडकला. चोराला धरून चोर सरसर पत्र्यावर चढला. कमरेची 2 हत्यारे वापरून त्याने 2 मिनिटात एक पत्रा खोलला. दोर खाली सोडून चोर पोत्यावर उतरला. चोराच्या जलद हालचाली व कौशल्य पाहून राजा आश्चर्यचकित झाला. राजा शांतपणे वाट पाहत उभा राहिला
चोराने पोती शोधावयास सुरुवात केली. पहिल्या पोतात हात घालून त्याने सहज म्हणून चिमूटभर पदार्थ तोंडात टाकला. ते मीठ होते. मीठ खाऊन झाल्यावर चोर पत्र्यावर आला. त्याने पत्र्यावरून दोर खाली सोडला. होता तसा पत्रा बंद करून चोर खाली आला. एका झटक्यात त्याने पत्र्याचा हुक काढला. राजाने चोरास विचारले, काही मिळाले? चोराने उत्तर दिले, नाही. मी पहिल्या पोतातला पदार्थ चाखून बघितला. ते मीठ होते. मी व्यवसायाने चोर जरी असलो तरी खाल्लेल्या मिठाला जागणारा माणूस आहे. ज्याच्या घरचे मीठ खातो तेथे चोरी करीत नाही. जाऊ दे, चल दुसरे घर दाखव. राजाने मग चोराला दुसरे घर दाखवले. तो श्रीमंत मनुष्य सोन्या चांदीचा प्रसिद्ध व्यापारी होता. चोराने राजाला सांगितले, तू बाहेरच येथे थांब, इकडे तिकडे लक्ष दे. मी चोरी करून येतो, मग आपण माल वाटून घेऊ. राजा बाहेरच थांबला. चोर घराजवळ गेला. दरवाजा मजबूत होता पण बंद होता. चोराने कमरेची 2 हत्यारे काढली व सफाईदारपणे दरवाजा उघडला. राजा ते पाहून चाट पडला. चोर आत गेला. त्याला असे दिसून आले की गाडीवर कोणीतरी रडत आहे. चोर त्या खोलीच्या दारापाशी गेला. आज चर्चा चालू होती. व्यापारी बोलत होता, त्याची बायको रडत होती. व्यापारी आपल्या बायकोला म्हणाला, आजपर्यंत आपण वैभवात दिवस काढले. आता आपल्याला भिकारी म्हणून जगावे लागणार आहे. आपल्या घरावर उद्या जप्ती येणार आहे व आपले सर्व जाणार आहे. लोकांनी आपणास बघण्यापूर्वी आपण पहाटे हे घर सोडून जावयाचे आहे व मिळेल तसे राहावयाचे आहे. ही वाईट बातमी ऐकून त्या व्यापाऱ्याची बायको ओक्साबोक्शी रडत होती. चोराला या घटनेचे खूप वाईट वाटले. आयुष्यात सुखात जगलेले हे दोघे झोपडीत राहू शकणार नाहीत. ते नाहक मरून जातील याचे चोराला वाईट वाटले. त्याच्या हातात हिऱ्याच्या 2 मूल्यवान अंगठ्या होत्या. त्यांची किंमत खूप होती. चोराने त्या 2 अंगठ्या हातातून काढल्या व त्या व्यापाऱ्याच्या खोलीच्या उंबऱ्यावर ठेवल्या. चोर मुकाट्याने बाहेर आला. त्याने होते तसे दार पूर्ववत बंद केले व तो राजाजवळ आला. राजाने विचारले, काही मिळाले? चोराने उत्तर दिले, नाही. ते दोघे खूप संकटात आहेत. त्यांचे दिवाळे निघाले आहेत. उद्या ते भिकारी होणार आहेत, पण ते भिकाऱ्यासारखे जगू शकणार नाहीत. या अपमानाने ते तडफडून मरतील. ते मरू नयेत, पुन्हा पहिल्यासारखे चांगले जगावेत म्हणून मी माझ्या हातातल्या हिऱ्याच्या 2 अंगठ्या त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या उंबऱ्यावर ठेवून आलो आहे. सकाळी त्या त्यांना मिळतील व त्यांनी त्यांचे कर्ज दूर होईल. असू दे, चल आता वेळ घालवू नकोस, मला राजवाडा दाखव. दोघेही राजवाड्याकडे निघाले. जाताना राजा विचार करत होता, हा चोर आहे का देव माणूस आहे? चोरी करणारे चोर खूप पाहिलेत, पण मदत करणारा चोर पहिल्यांदाच पाहतोय.